श्री परमात्मने नमः। साधक संजीवनी मराठी टीकामध्ये आतापर्यंत 7 श्लोक आपले झालेले आहेत। आता 8व्या श्लोकापासून आपण सुरुवात करतोय वाचनाला। 8वा श्लोक असा आहे। भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च। भवान भीष्मश्च, आपण स्वतः आणि पितामह भीष्म अत्यंत विशेषता पूर्ण पुरुष आहात। आपल्या दोघांची बरोबरी करणारा संसारामध्ये तिसरा कोणीही पुरुष नाही। आपल्या दोघांपैकी कोणीही एक जण पूर्ण शक्तीनिशी युद्ध करील तर आपणासमोर देवता, यक्ष, राक्षस, मनुष्य इत्यादींपैकी कोणीही टिकाव धरू शकणार नाही। आपल्या उभयंताचा पराक्रम संपूर्ण जगात प्रसिद्धच आहे। पितामह भीष्म तर बाल ब्रह्मचारी आणि इच्छावर्णी आहेत, अर्थात त्यांच्या इच्छेशिवाय त्यांना कोणीही मारू शकत नाही। महाभारत युद्धामध्ये द्रोणाचार्य धृष्टद्युम्नाकडून मारले गेले आणि पितामह भीष्माचार्यांनी उत्तरायण सुरू झाल्यानंतर आपल्या इच्छेनुसार प्राणत्याग केला। कर्ण तर अत्यंत शूरवीर आहे। मला तर असा विश्वास आहे की तो एकटाच संपूर्ण पांडव सेनेवर विजय मिळवेल। त्याच्यासमोर अर्जुनाचेही काही चालत नाही। असा शूरवीर कर्ण आमच्या बाजूकडून आहे। महाभारत युद्धात कर्ण अर्जुनाकडून मारला गेला। कृपश्च समितिञ्जयः, कृपाचार्यांची तर गोष्ट काय सांगावी। ते तर चिरंजीवी आहेत। ते आमचे परमहितचिंतक असून संपूर्ण पांडव सैन्यावर विजय प्राप्त करू शकतात। जरी या ठिकाणी द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य यांचे नंतरच दुर्योधनाने कृपाचार्यांचे नाव घ्यायला पाहिजे होते, परंतु दुर्योधनाचा कर्णावर जेवढा विश्वास होता तेवढा कृपाचार्यांवर नव्हता। म्हणून कर्णाचे नाव तर त्याच्या अंतःकरणातून मध्येच बाहेर पडले। भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य यांनी हा कृपाचार्यांचा अपमान आहे असे समजू नये, म्हणून दुर्योधन कृपाचार्यांना संग्राम विजयी हे विशेषण लावून त्यांना खुश करू पाहतो। अश्वत्थामा हेही चिरंजीव असून आपले पुत्र आहेत। हे फारच शूरवीर आहेत। त्यांनी आपल्यापासूनच शस्त्रास्त्र विद्या शिकली असून ते शस्त्रास्त्र कलेमध्ये अत्यंत निपुण आहेत। विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च, आपण असे समजू नका की केवळ पांडवच धर्मात्मे आहेत। आपण असे समजू नका की केवळ पांडवच धर्मात्मे आहे। आमच्याही पक्षाकडील माझा बंधू विकर्ण महान धर्मात्मा आणि शूरवीर आहे। तसेच आमचे पंजोबा शांतनूचे बंधू बाल्हिकाचे नातू तसेच सोमदत्ताचे पुत्र भूरिश्रवाही फार धर्मात्मा आहे। यांनी विपुल दक्षिणेचे मोठे मोठे यज्ञ केले आहेत। हे मोठे पराक्रमी आणि महारथी आहेत। युद्धात विकर्ण भीमाद्वारा आणि भूरिश्रवा सात्यकीद्वारा मारले गेले। या ठिकाणी शूरवीरांची नावे घेण्यामागे दुर्योधनाचा असा आशय दिसतो की हे आचार्य, आमच्या सैन्यामध्ये आपण स्वतः भीष्माचार्य, कर्ण, कृपाचार्य इत्यादी जसे महान पराक्रमी शूरवीर आहेत तसे योद्धा पांडवांच्या सैन्यात दिसत नाही। आमच्या सैन्यामध्ये कृपाचार्य आणि अश्वत्थामा हे दोघे जण चिरंजीवी आहेत, परंतु पांडवांच्या सैन्यामध्ये असा एकही चिरंजीवी नाही। आमच्या सैन्यामध्ये धर्मात्म्यांचीही काही कमतरता नाही, म्हणून आपणाला भिण्याचे किंवा घाबरण्याचे मुळीच कारण नाही। अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः नाना शस्त्र प्रहरण सर्वे युद्ध विशारदाः। अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः। मी आतापर्यंत
आपल्या सैन्यातील जितक्या शूरवीरांची नावं सांगितली आहेत त्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा आमच्या सैन्यामध्ये बाल्हिक, शल्य, भगदत्त, जयद्रथ इत्यादी अनेक शूरवीर महारथी आहेत, जे माझ्या भल्यासाठी माझ्या बाजूकडून युद्ध करण्यासाठी आपल्या प्राणांची आशा सोडून येथे आले आहेत. मला विजय प्राप्त करून देण्यासाठी ते प्राणार्पणही करतील, मग मागे हटणार नाही. त्यांच्याविषयी मी आपल्यासमोर कोणत्या शब्दात कृतज्ञता व्यक्त करू? नाना शस्त्र प्रहरणा सर्वे युद्ध विशारदाः. हे सर्व लोक हातांनी प्रहार करण्यासारखी शस्त्रे, तलवार, गदा, त्रिशूल इत्यादी निरनिराळ्या प्रकारच्या शस्त्रकलेमध्ये प्रवीण आहेत आणि हाताने फेकून प्रहार करण्यासारखी शस्त्रे, बाण, तोमर, शक्ती इत्यादी अस्त्रकलेमध्येही निपुण आहेत. युद्ध कसे करावे, कोणत्या प्रकारे करावे, कोणत्या युक्त्या योजाव्यात, सेनेला कशा प्रकारे उभे करावे वगैरे प्रकारच्या कलेमध्ये ते अत्यंत प्रवीण व कुशल आहेत. दुर्योधनाची वचने ऐकून जेव्हा द्रोणाचार्य काहीच बोलले नाहीत, तेव्हा आपली चालाखी, धूर्तपणा न चालू शकल्याने दुर्योधनाच्या मनात कोणते विचार येतात ते संजय पुढील श्लोकात सांगतात. अपर्याप्तम तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् पर्याप्तं त्विदमे तेषां बलं भीमाभिरक्षितम्. द्रोणाचार्यांना गप्प पाहून दुर्योधनाच्या मनात विचार आला की वास्तविक अधर्म, अन्याय इत्यादी कारणामुळे दुर्योधनाच्या मनात भय उत्पन्न झाल्याने तो आपल्या सैन्याविषयी विचार करतो की आपले सैन्य जास्त असूनही, अर्थात पांडवांच्या सैन्यापेक्षाही 4 अंशांनी जास्त असूनही पांडवांवर विजय मिळवण्यासाठी तर ते असमर्थच आहे. कारण आमच्या सैन्यामध्ये मतभेद आहेत. पांडवांच्या सैन्यामध्ये जेवढे संघटन, एकता, निर्भयता, निसंकोचता आहे तेवढे आमच्या सैन्यात दिसून येत नाही. आमच्या पक्षाचे मुख्य संरक्षण पितामह भीष्माचार्य उभय पक्षपाती आहेत, अर्थात त्यांना कौरवांची आणि पांडवांची दोघांचीही आत्मीयता आहे. ते श्रीकृष्णाचे महान भक्त आहेत. त्यांच्या हृदयात युधिष्ठिराविषयी फार आदर आहे. त्यांची अर्जुनावरही फार प्रीती आहे. म्हणून ते आमच्या पक्षाकडून असूनही पांडवांचेच कल्याण इच्छितात. तेच भीष्माचार्य आमच्या सैन्याचे सेनापती आहेत. अशा परिस्थितीमध्ये आमचे सैन्य पांडव सैन्याशी सामना करण्यास कसे समर्थ असणार? कदापि नाही. पर्याप्तम त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम्. परंतु हे पांडव सैन्य आमच्यावर विजय मिळविण्याला समर्थ आहे, कारण त्यांच्या सैन्यात मतभेद नाहीत, तर सर्वजण एकमताने संघटित झालेले आहेत. मला लहानपणापासून हरवीत आलेल्या भीम जो बलवान आहे, तो पांडव सैन्याचा संरक्षक आहे. त्याने एकट्यानेच माझ्यासह आम्हा 100 बांधवांना मारण्याची प्रतिज्ञा केली आहे. अर्थात हा आमचा नाश करण्यासाठी तत्पर झाला आहे. याचे शरीर वज्राप्रमाणे कठीण आणि मजबूत आहे. मी याला विष पाजविले होते तरी हा मेला नाही. असा हा भीमसेन पांडव सैन्याचा संरक्षक आहे. म्हणून पांडवांचे सैन्य वास्तविकपणे पूर्ण समर्थ आहे. येथे एक शंका अशी घेतली जाऊ शकते की दुर्योधनाने आपल्या सैन्याच्या सेनापतीपदी नियुक्त केलेल्या भीष्माचार्यांचे नाव सैन्य संरक्षक म्हणून घेतले, परंतु पांडव सैन्याचे संरक्षक म्हणून भीमसेनाचे नाव घेतले. तो तर पांडव सैन्याचा सेनापती नाही. समाधान. यावेळी दुर्योधन सेनापती विषयी विचार करीत नाहीत, तर दोन्ही सैन्याच्या शक्तीविषयी विचार करीत आहेत की कोणाचे सैन्य अधिक शक्तिशाली आहे. दुर्योधनावर सुरुवातीपासूनच भीमसेनाच्या शक्तीचा बलाचा प्रभाव खूपच पडलेला आहे. म्हणून पांडव सैन्याचा संरक्षक म्हणून तो भीमसेनेचे नाव घेत आहे. विशेष गोष्ट याच्यामध्ये अशी आहे, अर्जुन कौरव सैन्याला पाहून कोणाच्याही जवळ न जाता
हातामध्ये धनुष्य उचलून घेतो. परंतु दुर्योधन पांडव सैन्याला पाहून द्रोणाचार्यांजवळ जातो आणि त्या व्यूह रचनात्मक उभी केलेली पांडवांची सेना पहावयास लावतो. यावरून सिद्ध होते की दुर्योधनाच्या अंतःकरणात भीतीने घर केले आहे. असे असूनही तो धूर्तपणाने द्रोणाचार्यांना खुश करू पाहतो आणि त्यांना पांडवाविरुद्ध भडकविण्याचा प्रयत्न करतो. कारण दुर्योधनाच्या हृदयात अधर्म, अन्याय, पाप आहे. अधर्मी, अन्यायी आणि पापी व्यक्ती कधीही निर्भय आणि सुखशांतीयुक्त राहू शकत नाही. हा नियम आहे. परंतु अर्जुनाच्या अंतःकरणात धर्म आहे, न्याय आहे. म्हणून अर्जुनाच्या ठिकाणी आपल्या स्वार्थ साधण्यासाठी चलाखी नाही, भीती नाही, तर उत्साह आणि वीरता आहे. म्हणूनच तर तो आवेशात येऊन सैन्य निरीक्षण करण्यासाठी भगवंताला आज्ञा देतो की हे अच्युत, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी माझा रथ उभा करा. याचे तात्पर्य ज्यांच्या ठिकाणी ह्या नाशवंत धन संपत्तीचा आश्रय आहे, आदर आहे आणि ज्यांच्या हृदयात अधर्म, अन्याय आणि दुर्भावना आहे, त्याच्या ठिकाणी वास्तविकपणे बल नसते. ते आतूनच घाबरलेले असतात आणि ते कधीही निर्भय नसतात. परंतु जे धर्मपालन करतात आणि ज्यांना भगवंताचा आश्रय आहे, ते कधीही भयभीत होत नाहीत. त्यांच्या ठिकाणी खरे बल असते. ते नेहमी निश्चिंत व निर्भय असतात. म्हणून आपले कल्याण इच्छिणाऱ्या साधकांनी अधर्म, अन्याय इत्यादींचा सर्व त्याग करून आणि केवळ भगवंताचा आश्रय घेऊन भगवदर्थ आपल्या धर्माचे अनुष्ठान करावे. भौतिक सुखांना महत्व देऊन आणि संयोगजन्य सुखाच्या प्रलोभनात फसून कधीही अधर्माचा आश्रय घेऊ नये. कारण या दोहोंनी मानवाचे कधीही कल्याण होत नाही, उलट अकल्याणच होते. परिशिष्ट भाव. अर्जुनाने अस्त्रशस्त्राने सुसज्जित नारायणी सेनेचा त्याग करून निशस्त्र अशा भगवान श्रीकृष्णाला स्वीकार केले होते. आणि दुर्योधनाने भगवंतांना सोडून त्याची नारायणी सेना स्वीकार केली होती. तात्पर्य हे आहे की अर्जुनाची दृष्टी भगवंतावर होती आणि दुर्योधनाची दृष्टी वैभवावर होती. ज्याची दृष्टी भगवंताकडे असते त्याचे अंतःकरण बलवान असते, कारण भगवंताचे बल सत्य आहे. परंतु ज्याची दृष्टी सांसारिक वैभवावर असते त्याचे अंतःकरण कमजोर असते, कारण संसाराचे बल कच्चे आहे. आता दुर्योधन पितामह भीष्माचार्यांना खुश करण्यासाठी आपल्या सैन्यातील सर्व महारथींना म्हणतो, अयनेषु च सर्वेषु यथाभाग अवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. अयनेषु च सर्वेषु भवन्तः सर्व एव हि. ज्या ज्या आखाड्यावर आपली नियुक्ती केली गेली आहे त्या त्या आखाड्यावर आपण सर्व युद्धाने दृढपणे स्थिर राहून सर्व बाजूंनी सर्व प्रकारे भीष्माचार्यांचे रक्षण करावे. भीष्माचार्यांचे सर्व बाजूने रक्षण करावे असे म्हणून दुर्योधन भीष्माचार्यांना मनातून आपल्या बाजूकडून आणू इच्छितो. असे म्हणण्याचा दुसरा भाव असा आहे की जेव्हा भीष्माचार्य युद्ध करतील तेव्हा कोणत्याही व्यूहद्वारातून शिखंडी त्यांच्यासमोर यावयास नको. आपण सर्वांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावे. जर शिखंडी त्यांच्यासमोर येईल तर भीष्माचार्य त्याच्यावर शस्त्रास्त्र चालवणार नाहीत, कारण शिखंडी पूर्वजन्मातही स्त्री होता आणि याही जन्मामध्ये अगोदर स्त्री होता आणि नंतर पुरुष झाला आहे. म्हणून त्याला भीष्माचार्य स्त्रीच समजतात आणि त्यांनी शिखंडी बरोबर युद्ध न करण्याची प्रतिज्ञा केलेली आहे. हा शिखंडी श्री शंकराच्या वराने भीष्माचार्यांना मारण्यासाठी उत्पन्न झाला आहे. म्हणून जर शिखंडी बसून भीष्माचार्यांचे रक्षण झाले तर मग ते सर्वांना मारतील. त्यामुळे आमचा निश्चित विजय होईल हाच दृष्टिकोन समोर ठेवून दुर्योधन सर्व महारथींना भीष्माचार्यांचे रक्षण करण्यासाठी सांगतो. द्रोणाचार्य काहीही न बोलल्यामुळे दुर्योधनाचा मानसिक उत्साह भंग झालेला पाहून दुर्योधनाप्रती भीष्माचार्यांनी दाखवलेले प्रेम जिव्हाळा संजय पुढील श्लोकामध्ये व्यक्त करतात. तस्य संजनयन् हर्षं कुरु वृद्धः पितामहः सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दद्मौ प्रतापवान्. तस्य संजनयन् हर्षम. दुर्योधनाच्या मनात हर्ष उत्पन्न होणे हे शंखध्वनीचे कार्य आहे आणि शंखध्वनी कारण आहे.
म्हणून येथे शंखध्वनीचे वर्णन अगोदर आणि हर्ष होण्याचे वर्णन नंतर व्हावयास पाहिजे होते. अर्थात या ठिकाणी शंख वाजून दुर्योधनाला हर्षित केले असे म्हणावयास पाहिजे होते, पण असे न म्हणता दुर्योधनाला हर्षित करीत भीष्माचार्यांनी शंख वाजविला असे म्हटले आहे. असे म्हणून संजय असा भाव प्रकट करीत आहेत की पितामह भीष्माचार्यांच्या शंखवादन क्रियेने दुर्योधनाच्या मनात हर्ष उत्पन्न होणारच. भीष्माचार्यांच्या या प्रभावाचे द्योतक म्हणूनच संजय त्यांच्यापुढे प्रतापवान विशेषण लावतात. कुरुवृद्धः जरी कुरुवंशीयामध्ये वयाच्या दृष्टीने भीष्माचार्यांपेक्षाही जास्त वयोवृद्ध बालिक होते. बालिक हे भीष्माचार्यांचे पिता शांतनूचे धाकटे बंधू होते. तरीही कुरुवंशीयांमध्ये जे काही वयोवृद्ध लोक होते त्या सर्वात भीष्माचार्य धर्माला आणि परमेश्वराला विशेष अर्थाने जाणत होते. म्हणून ज्ञानवृद्ध असल्याने संजय भीष्माचार्यांना कुरुवृद्ध हे विशेषण लावतात. प्रतापवान भीष्माचार्यांच्या त्यागाचा फार मोठा प्रभाव होता. त्यांनी कनक कामिनीचा त्याग केला होता. अर्थात त्यांनी राज्याचाही स्वीकार केला नाही आणि विवाहही केला नाही. भीष्माचार्य शस्त्रास्त्र विद्येमध्ये अत्यंत निपुण होते. तसेच शास्त्रेही उत्तम रीतीने जाणत होते. त्यांचा ह्या दोन्ही गुणांचाही लोकांवर फार मोठा प्रभाव होता. जेव्हा एकटे भीष्माचार्य आपल्या बंधूसाठी विचित्रवीर्य काशीनरेशांच्या कन्यांना स्वयंवरातून हरवून आणत होते, तेव्हा स्वयंवरासाठी एकत्र जमलेले सर्व क्षत्रिय त्यांच्यावर तुटून पडले. परंतु एकट्या भीष्माचार्यांनी त्यांना नामोहरम केले. ज्यांच्याकडून भीष्माचार्य शस्त्रास्त्र विद्या शिकले होते त्या गुरु परशुरामासमोरही त्यांनी आपली हार स्वीकारली नाही. अशा प्रकारे त्यांच्या शस्त्रास्त्र विद्येमधील नैपुण्याचा क्षत्रियांवर मोठा प्रभाव होता. जेव्हा भीष्माचार्य शरपंजरी पडले होते तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी धर्मराजांना म्हटले की आपल्याला धर्मविषयी काही शंका असतील त्यांचे समाधान भीष्माचार्यांकडून करून घ्यावे, कारण शास्त्रज्ञानाचा सूर्य अस्तमानाला जात आहे. अर्थात भीष्माचार्य इहलोक सोडून जात आहेत. अशा प्रकारे शास्त्राविषयी त्यांच्या दुसऱ्यांवर फार मोठा प्रभाव होता. पितामहा या पदाचा आशय असा वाटतो की दुर्योधनाने धूर्तपणाने म्हणलेल्या वचनांना द्रोणाचार्यांनी मुळीच उत्तर दिले नाही. त्यांनी असे ओळखून घेतले की दुर्योधन धूर्तपणाने मला फसवू पाहत आहे, म्हणून त्यांनी मौन धारण केले. परंतु पितामह आजोबा असल्यामुळे भीष्माचार्यांना दुर्योधनाच्या धूर्तपणात त्याचा बालिशपणा पोरगटपणा दिसतो. म्हणून भीष्माचार्यांनी द्रोणाचार्यांप्रमाणे मौन धारण न करता वात्सल्यामुळे दुर्योधनाला आनंदित करीत शंख वाजविला. सिंहनादम विनद्योच्चै शंखं दध्मौ. ज्याप्रमाणे सिंहाची गर्जना ऐकून हत्तीसारखे मोठे मोठे पशु सुद्धा भयभीत होतात, अशा प्रकारे गर्जना केल्याने सर्वांनी भयभीत व्हावे आणि दुर्योधनाने खुश व्हावे या भावनाने भीष्माचार्यांनी सिंहाप्रमाणे गर्जना करून जोरात आपला शंख वाजविला. द्रोणाचार्यांचा दुर्योधनाशी विद्येचा संबंध होता आणि भीष्माचार्यांचा जन्माचा अर्थात कौटुंबिक संबंध होता. जेव्हा विद्येचा संबंध असतो तेव्हा पक्षपात होत नाही, परंतु जेव्हा कौटुंबिक संबंध असतो तेव्हा स्नेहवश पक्षपात होतो. म्हणून दुर्योधनाद्वारा चलाखीने म्हटले गेलेले वचन ऐकून द्रोणाचार्य गप्प बसले. त्यामुळे दुर्योधनाचा मानसिक उत्साह भंग झाला. परंतु दुर्योधनाला उदास पाहून कौटुंबिक स्नेहामुळे भीष्माचार्य शंख वाजवितात. पितामह भीष्माचार्यांनी शंख वाजवल्यामुळे काय परिणाम झाला तो संजय पुढील श्लोकातून सांगतात. ततशंखाश्च भैर्यश्च पणवानकगोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तुमलो भवत. ततशंखाश्च भैर्यश्च पणवानकगोमुखाः. भीष्माचार्यांनी जरी युद्धारंभाची घोषणा करण्यासाठी शंख वाजविला नव्हता, तर दुर्योधनाला प्रसन्न करण्यासाठी शंख वाजविला होता. परंतु कौरव सैन्यांनी भीष्माचार्यांचे हे शंखवादन म्हणजे युद्ध सुरू झाल्याची घोषणा समजली. म्हणूनच भीष्माचार्यांनी शंख वाजवल्याबरोबर कौरव सैन्यातील शंखादी रणवाद्ये एकदम वाजू लागली. शंख समुद्रात उत्पन्न होतात. हे भगवंताच्या पूजेच्या वेळी
पूजेच्या वेळी पूजाच्या वेळी आरती ओवाळताना उपयोग आणतात. मंगल कार्य प्रसंगी तसेच युद्धारंभी तोंडाने हवा फुंकून वाजवली जातात. भेरी प्रत्येक वाद्यांचं विश्लेषण आहे. भेरी नावाचं काहीतरी एक हे आहे. भेरीला नगारे असे म्हणतात. मोठ्या आकाराच्या नगारांना नौबत म्हणतात. हे नगारे लोखंडाने बनवलेले असतात आणि म्हशीच्या कातड्याने मढविलेले असतात. हे लाकडाच्या दांड्यांनी वाजविले जातात. हे देवालयात तसेच राजे लोक आपल्या किल्ल्यांमध्ये ठेवतात. उत्सव आणि मंगल कार्य प्रसंगी हे प्रामुख्याने वाजवले जातात. राजांच्या किल्ल्यांमध्ये हे रोज वाजवले जातात. पणवाला ढोलके असे म्हणतात. हे लोखंडापासून अथवा लाकडापासून बनवितात आणि बकऱ्याच्या कातड्यांनी मढवितात. यांना हातांनी किंवा लाकडाच्या दाड्यांनी वाजवितात. हे आकारात ढोलकीप्रमाणे असून सुद्धा ढोलकीपेक्षा मोठे असतात. कार्यारंभी पणव वाजविणे हे श्री गणेशाच्या पूजनेप्रमाणे शुभ मानले जाते. आनकाला मृदंग म्हणतात. ह्यांना पकवाजही म्हणतात. यांचा आकार लाकडापासून बनवलेल्या ढोलक्याप्रमाणेच असतो. हे मातीपासून बनवितात आणि कातड्याची मढवितात. आनक हाताने वाजवले जातात. गोमुखाला नरसिंग असे म्हणतात. याचा आकार सापासारखा नागमोडी वाकडा तिकडा असतो आणि याचे तोंड गायीच्या तोंडासारखे असते. हे तोंडाने हवा फुंकून वाजवले जातात. सहसैवाभ्यहन्यंत कौरव सेनेत अत्यंत उत्साह होता म्हणून भीष्माचार्यांनी शंख वाजवल्याबरोबर त्यांच्या सैन्यातील सर्व रणवाद्ये एकदमच वाजवू लागले. वाद्ये वाजविण्यास उशीर अथवा परिश्रम लागले नाहीत. सशब्दस्तुमलो भवत वेगवेगळ्या विभागात आणि तुकड्यांमध्ये उभ्या असलेल्या कौरव सैन्याने वाजविलेल्या शंखादी रणवाद्यांचा नाद फार भयंकर झाला. अर्थात हा आवाज भयंकर मोठ्याने घुमत राहिला. या अध्यायाच्या सुरुवातीलाच धृतराष्ट्राने संजयाला विचारले होते की युद्ध क्षेत्रामध्ये माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले. म्हणून संजयाने 2ऱ्या श्लोकापासून 13व्या श्लोकापर्यंत धृतराष्ट्रांनी काय केले याचे उत्तर दिले. आता पुढील श्लोकापासून संजय पांडूंच्या पुत्रांनी काय केले या प्रश्नाचे उत्तर देतात. तर पुढचा श्लोक आपण पुढच्या भागात बघूया. आतापर्यंत एवढंच. हरये नमः हरये नमः हरये नमः.